श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आपल्याजवळ नसताना दुसऱ्याला देण्यासारखी या जगात एकच गोष्ट आहे. आता तुम्हीच ओळखा कोणती गोष्ट असेल. प्रत्यक्षात पाहायला जर गेलो, समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. आपल्याजवळ नसतानाही दुसऱ्याला भरभरून सुद्धा देता येतं. ती एकमेव गोष्ट समर्थ म्हणाले, आपल्याला निस्वार्थ वृत्ती आणि आनंदाचं महत्त्व शिकवून जात असतं. कारण प्रत्येक गोष्ट विकत घेऊन ज्या वेळेला एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य किंवा एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद प्राप्त करून द्यायचा असेल तर त्याला एखादी वस्तू द्यावी लागते. बरोबर? आपल्याच घरातला लहान मुलगा असेल किंवा लहान मुलगी असेल, ते जर हट्ट करत असतील, रडत असतील, तर त्यांना एखादी बाजारातून दुकानातून नवीन वस्तू खरेदी करून आणली तर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हास्य येतं की नाही. परंतु आपल्याजवळ नसताना सुद्धा दुसऱ्यांना काय अशी गोष्ट आहे जी भरभरून दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल. आपल्याजवळ ती वस्तू नाही आहे, परंतु खरं आहे ते म्हणजे सुख, आनंद. लक्षात ठेवा, कारण सुख ही वस्तू नसून मनातील भावना आहे. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यातच खरं सुख सामावलेलं असतं, जे स्वतःजवळ नसतानाही आपण इतरांना देऊ शकतो. आता विचार करा, एखाद्याच्या आयुष्यात दुःख आहेत, अडचणी आलेल्या आहेत. आता आपल्याला त्याला मदत करण्यासाठी पुरेसा पैसा सुद्धा नाही आहे. बरोबर की नाही? आपलाच रिकामा खिसा आहे. बरोबर की नाही? आपलाच खिसा रिकामा आहे. आपण काय त्याला मदत करणार? परंतु आपल्याला जरी काही देता आलं नाही तरी त्याच्या चेहऱ्यावर हसू कसं येईल त्यासाठी आपण काय करत असतो? एखादा विनोद करत असतो, जोक करत असतो आणि त्याला प्रत्यक्षात आनंद कसा प्राप्त होईल आपण जुन्या आठवणी त्याला सांगत असतो आणि त्यातूनच त्याला ऊर्जा प्राप्त होत असते एखाद्या कार्य करण्यासोबत. बरोबर की नाही? म्हणून लक्षात ठेवा, निस्वार्थ वृत्ती आपल्याकडे नसतील, एखाद्या वेळी पैसा नसेल, दागिने नसतील, भौतिक वस्तू, तर आपण कोणाला देऊ शकत नाही. पण सुख आणि आनंद देण्यासाठी श्रीमंतीची गरज नसते, कारण सुख हे मनाने निर्माण केलेलं असतं. आपण स्वतः कठीण परिस्थितीत असतानाही आपल्या प्रेमळ शब्दांनी किंवा कृतीने दुसऱ्यांचं दुःख हलकं करून त्यांना सुख देऊ शकतो. विचार करा, कारण खरा आनंद हा देण्यातच आहे. खरं सुख हे लपलेलं आहे ना. कुणाचाही घास हिरावून घेण्यापेक्षा कुणाला तरी एखादा घास कसा देता येईल याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. यालाच तर खरं सुख म्हणतात ना. प्रत्यक्षात आपण एखाद्याच्या वाटेला घास असलेला हिरावून घेत असू, मग उपयोग काय? एखादा खरंच भुकेलेला आहे, एखादीला प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीला खरी मदतीची गरज आहे, तर त्यांना प्रत्यक्षपणे आपण मदत केली पाहिजे. यातच खरंच सुख आहे ना. म्हणून श्रीमंत आणि गरीब असा भेदभाव न करता समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. एक गाव होतं. त्या गावामध्ये एक अतिशय श्रीमंत पण कायम दुःखी असलेला माणूस राहत होता. त्याच्याकडे सर्व काही होतं, पण एक म्हणजे मनःशांती नव्हती. तो नेहमी चिंतेत असायचा. एक दिवस त्याने एका वयस्कर आजीला त्या ठिकाणी पाहिलं
जिच्याकडे राहायला नीट घरही नव्हतं, पण ती आनंदाने भजन गात होती, उत्तम प्रकारे बघा संवाद साधत होती. श्रीमंत माणूस तिच्याकडे गेला आणि विचारलं, काय आजीबाई, तुझ्याकडे एवढं दारिद्र्य आहे, तरी तू एवढी आनंदी कशी? त्यावर आजीबाई हसून म्हणाली, बाबा, माझ्याकडे उद्याची चिंता नाहीये. उद्याच्या आयुष्यात मला काय देव देईल मला सुद्धा माहीत नाहीये. पण मी बघा प्रत्यक्षामध्ये माझ्याकडे जेवढं आहे त्यामध्ये मी समाधानी आहे रे. आणि माझ्याकडे जो आनंद आहे तो मी इतरांना वाटत असते. कारण तुला हे बाजारात विकत मिळणार नाहीये. म्हणजेच सुख हे वस्तूमध्ये नसून तुमच्या मानसिकतेत आहे. स्वतः आनंदात राहून इतरांना सुख देणं हीच माणसाची सर्वात मोठी श्रीमंती. आपण श्रीमंत होण्याचं कारण म्हणजे काय कशामध्ये पाहतो? ज्याच्याजवळ पैसा आहे, ज्याच्याजवळ 4 व्हीलर आहे, ज्याच्याजवळ बघा बँक बॅलन्स आहे, तो श्रीमंत. अहो, श्रीमंत पैशाने नाही तर मनाने श्रीमंत असणं गरजेचं आहे. काय देता येईल हो? आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर काही देता आलं नाही ना, चालेल, परंतु चुकीचं काही देऊ नका. आपल्याजवळ नसताना दुसऱ्याला मदत जर आपण करत असू तर याच्यासारखा आनंद आपल्याला कुठे पाहायला मिळणारच नाहीये. म्हणजे विचार करा, खऱ्या अर्थाने आपल्याकडे एखादी वस्तू नसेल ना, तर आपण ती कोणाला देऊ शकत पण नाही ना. एखादी व्यक्ती बघा, आपले शेजारी पाजारी असतात, ते आपल्याजवळ मागायला येतात, परंतु आपण ती वस्तू त्यांना देऊ शकत नाही कारण आपल्याच जवळ नाहीये. म्हणजे विचार जर आपण केला तर आपल्या प्रेमळ शब्दांनी किंवा कृतीने एखाद्याचं दुःख आपण कमी करू शकतो, त्यांना सांगू शकतो, त्यांना प्रत्यक्षात बघा महत्त्व पटवून देऊ शकतो. पण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्या इतकं आपण तेवढं सुख प्राप्त करून दिलं पाहिजे ना, बरोबर की नाही? एखाद्या वेळी आपण सांगतो सरळपणे, परंतु आपल्याकडे जर असून जर आपण देत नसू मग उपयोग काय? आपल्याजवळ सर्व काही आहे आणि आपल्याजवळ जर कोणी मागायला आलं आणि आपण ती गोष्ट दिली नाही, मग शेवटी काय आहे? विचार करा. ना आपण मदत केली, ना ज्यांनी वस्तू प्रत्यक्षात मागितली त्यांना आपण देऊ केली. मग ज्यावेळी कठीण परिस्थिती आपल्यावर ओढवते त्यावेळी ती व्यक्ती येईल का हो? नाही आहे ना. खरं सुख कशामध्ये आहे? अहो, सर्व घरामध्ये सुखसोयी असल्या म्हणजे समाधानी असणार असं नाहीये. तर त्या एकमेकांना शेअर सुद्धा करता आलं पाहिजे. एकमेकांचे विचार बघा प्रत्यक्ष जाणून घेणं गरजेचं आहे. आपल्या चेहऱ्यावर कसं हसू येईल आणि दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर कसं बघा प्रत्यक्षपणे हसू येईल हे पाहणं गरजेचं आहे. परंतु आपण काय विचार करतो? नाही, आपल्याच घरामध्ये आपण समाधानी असणं गरजेचं आहे. आपल्यासारखा बघा पैसा, आपल्यासारखी गाडी कोणाजवळ नसता कामा नये, बरोबर की नाही? म्हणजे विचार करा, आपल्याला जी शाश्वती प्राप्त करायची, आपल्याला काही देता नाही आले तरी चालेल, परंतु आपल्याजवळ जी वस्तू नाही आहे ना, ती दुसऱ्याला देण्यासारखी या जगात अशी एकमेव जी गोष्ट असेल ती म्हणजे सुख, आनंद. तो आपल्याला कमवायचा आहे. आता सुख, आनंद हा पैशाने कमवता येण्यासारखी गोष्ट आहे का? नाही आहे. परंतु आपल्याला ती दुसऱ्यांना देऊ शकतो. एखाद्याच्या वाटेला बघा आलेलं दुःख, त्या दुःखामध्ये आपलं हसणं किंवा प्रत्यक्षात आपण एखादी गोष्ट सांगणं त्याच्या आयुष्याला नवीन कलाटणी देऊ शकते किंवा त्याच्या आयुष्यामध्ये बघा नवीन फरक पडू शकतो. म्हणून विचार करा. समर्थ म्हणाले, आपल्याकडे एखादी
देण्यासारखी वस्तू नसेल, पैसा नसेल, दागिने नसतील तर आपण कोणाला देऊ शकत नसू. पण सुख, आनंद देण्यासाठी आपल्या देहाला श्रीमंत, माझ्याजवळ किती पैसा आहे, माझ्याजवळ बँक बॅलन्स आहे, प्रॉपर्टी आहे, हे न पाहता एखाद्याला मदत करणं हीच खरी काळाची गरज आहे. जय जय रघुवीर समर्थ.